तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 38 साइज 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत। पहिला आपण पेपर कटिंग करूया। पूर्ण उंची आहे 14.5, 1 इंच वाढून 15.5 घेतली आहे आणि आपल्याला अजून 1 इंच वाढून घ्यायचं आहे। आपला फ्रंट भाग आहे, बॅक पेक्षा 1 इंच कधी पण वाढून घ्यायचं प्रिन्सेस कटच्या वेळी। शोल्डर घेतलाय 5.5, मुंडा घेतलाय 6.5, छातीचा चौथा 9.5, 2 इंच शिलाईला, कमर घेरा आहे 32, 32 चा चौथा 8, 2 इंच शिलाई। आपण इथून 1 इंचावर मार्किंग करायची आहे। हे बघा 1 इंचावर इथे मार्किंग केली। गळा रुंदी 2.5। आता आपल्याला इथे यादी लाईन मारून घेऊया। आपण इथे आधी आपल्याला योग पट्टीचं माप घ्यायचंय। 3 इंचावर मार्किंग करायची योग पट्टीला। इथून आपण 3.5 इंचावर मार्किंग करायची। टक्स पॉइंट द्यायचे आधी 10.5 वर, 38 छातीचा आहे म्हणून आणि हाईटला जास्त आहे म्हणून। आता तुम्ही 10 वर दिलं तरी चालेल। इथे 4.5 बघा, ही अशी स्ट्रेट लाईन मारायची आधी। इथून आपण प्रिन्सेस कटचा शेप द्यायचा। इकडून आपल्याला 1/2 इंच आणि इकडून 1/2 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि इकडे 2.5 इंचावर आपल्याला पॉफ साठी मार्किंग करायची आहे। हे बघा 38 साइज आहे म्हणून 2.5 इंचावर मार्किंग केली आहे। आपल्याला इकडून शेप द्यायचा आहे। आता आपल्याला इकडून 1/2 इंच खाली घ्यायचं आहे। इकडून आपण 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची। 1.5 किंवा 2 घेतलं तरी चालेल। 2 इंचावर घेते, जास्त पण डीप नकोय। आधी आपण गळ्याचं माप देऊया। 8 इंच, इकडून 2.5 इंचावर मार्किंग करायची। बॉक्स करून घ्यायचा आणि वी नेक द्यायचंय। मी ह्या लाईन वरून इकडे स्ट्रेट आधी लाईन देते। आपल्याला इथून मग वी नेक द्यायचंय। बघा इथून असं शेप द्यायचंय। हा थोडासा राऊंड शेप द्यायचा इकडे। हे बघा आता आपलं हे मार्किंग झालंय। आता आपण इथे जे कटिंग करणार आहे ते त्यामुळे इथे 1 इंच वाढवायचं आहे आणि आपण इकडे 2.5 इंच वाढवलंय ते इकडे 2.5 इंच वाढवायचं आहे। बघा पूर्ण येते 2.5 इंच। हे कटिंग करून घ्यायचं। कमर घेर आपला आहे तेवढ्याच कटिंग करायचं आहे। हे बघा इथे 10.5 ला 1/2 इंच मी थोडं जास्त ठेवलंय। आता हे आपण अस्तरवर कटिंग करून घेऊया। आपली फोल्डची बाजू येणार इकडे। आता आपल्याला इकडून 1/2 इंच वाढून घ्यायचं, 1/2 नाही तर 1/2 इंच आणि आपल्या इकडे पण जॉईंट येणार आहे आणि इथे पण 1/2 इंच वाढून घ्यायचं। बाकी हे तसंच कटिंग करून घ्यायचं। हे बघा आता आपण इथून पण 1/2 इंच 1/2 इंच वाढून घ्यायचंय आणि इकडे पण 1/2 इंच वाढवायचंय। योग पट्टी आपण फोल्ड मध्ये जॉईंट कटिंग करायची। स्ट्रेट कापड करून घेऊया। हे बघा
बघा आणि हा इथे 1/2 इंच वाढवायचा आहे. हे बघा आपण आता हे कटिंग करून घेऊया. थोडं ऍडजस्ट करण्यासाठी मी हा कापड सोडलाय. हा ब्लाउज पीस हाताला मी सविस्तर सांगितलंय तुम्हाला कसं कटिंग करायचं ते. आता याचा स्टिचिंगचा भाग मी पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवीन. पहिलं कधी पण पेपर कटिंग करून घ्यायचं ज्यामुळे आपलं कापड पण वाचतं. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.